नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे राज्यसभेचं देखील अधिवेशन सुरू झालेलं आहे. आणि या लोकसभेच्या अधिवेशनामध्येच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील खासदार, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव व प्रतिभा धानोरकर या महिला खासदारांनी निशिकांत दुबे, जो भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे व तो महाराष्ट्र द्रोही खासदार आहे, हिंदीच्या सक्तीवरून जो महाराष्ट्रामध्ये उदय झाला, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची एकत्रित सभा, त्याच्यानंतर सर्व मराठी माणसं एकत्रित येऊन या हिंदी सक्तीला विरोध केला आणि त्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जनमत तयार होतं हे पाहून फडणवीस साहेबांनी तो हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द केला. हा इतिहास आपला सर्वांना माहीत आहे. तेव्हा त्याच दरम्यान जे भारतीय जनता पार्टीचे निशिकांत दुबे नावाचे खासदार आहेत ते म्हणाले की राज ठाकरे यांना पटक पटक के मारेंगे. त्याचप्रमाणे मुंबईच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये ते गळ ओकले आणि एक महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट तयार झाली की हा भारतीय जनता पार्टीचा खासदार महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असं कसं बोलू शकतो, मुंबईच्या बाबतीमध्ये असं कसं काय बोलू शकतो, याला आपणाचा पाठिंबा आहे. तेव्हा अशा पद्धतीने या मुंबई शहरामध्ये येणाऱ्या परप्रांतीयांचे लोंढे आणि या मुंबईमध्ये येऊन आपला धंदा, बिझनेस आणि सगळ्या गोष्टी करतात, इथे पैसे कमवतात, इस्टेट कमवतात आणि महाराष्ट्राच्या विरोधात आणि मुंबईच्या विरोधात बोलतात. आणि हे करत असतानाच आता ही मुंबईच गिळंतूर करायची अशा पद्धतीच्या त्यांच्या मनातल्या त्यांनी कल्पना निर्माण करून ठेवलेल्या आहेत. आणि यासाठी मराठी माणसं हे कधीच शक्य होऊ देणार नाहीत. मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील. त्यासाठी सर्व मराठी माणसं एकत्रित येतील व सर्व नेते देखील एकत्रित येतील. तेव्हा अशा या निशिकांत दुबेला लोकसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राची घोषणा करून आणि जय जय महाराष्ट्र म्हणून या रणरागिणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि बच्छाव मॅडम, शोभा बच्छाव मॅडम यांनी महाराष्ट्राच्या जय जयकारच्या घोषणा लोकसभेत दिल्या. आणि त्या निशिकांत दुबे याला चांगला जाब विचारला का तुम्ही राज ठाकरेंना कशा पद्धतीने पटक मारणार आहे, मग आम्ही तुम्हाला इथे सोडणार आहोत का. तेव्हा या महाराष्ट्र द्रोही निशिकांत दुबेला काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेमध्ये त्यांना जाब विचारला. आणि त्या दरम्यान हे निशिकांत दुबे त्यामधून त्या दरम्यान बाजूला सटकले, पळाले बाहेर. आणि मग वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव व प्रतिभा धानोरकर यांनी त्याचा पाठलाग केला व त्या लोकसभेच्या बाहेर असणाऱ्या लॉबीमध्ये या तिन्ही खासदार मॅडमनी त्याला अडवलं आणि त्या ठिकाणी त्याला घेराव घातला आणि महाराष्ट्राच्या जय जयकारच्या घोषणा दिल्या आणि या निशिकांत दुबेचा धिक्कार केला आणि त्याला अशा पद्धतीने जाब विचारला. आणि त्यावेळेला ते दुबे चांगलेच घाबरले व तुम्ही आमच्या बहीणची तो म्हणू लागला. आणि असं त्या ठिकाणी एक जोरदार घोषणाबाजी झाली महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये, महाराष्ट्राचा जय जयकार अशी. आणि त्यावेळेला इतर खासदार देखील त्या ठिकाणी जमा झाले आणि मग महाराष्ट्रातील मराठी खासदार देखील त्या ठिकाणी जमा झाले आणि ते गालात हसू लागले. आणि त्यांनी वर्षा गायकवाड व शोभा बच्छाव मॅडम, त्यासाठी प्रतिभा धानोरकर मॅडम यांचं अभिनंदन केलं. तेव्हा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते किंवा स्वतः राजसाहेब ठाकरे या संदर्भामध्ये निश्चितपणे वर्षा गायकवाड आणि शोभा बच्छाव आणि धानोरकर मॅडम यांना धन्यवाद देतील व त्यांना काही संदेश पाठवून त्यांना शाबासकी देतील असं आपल्याला वाटते. परंतु त्यांनी त्यांचं कर्तव्य एक महाराष्ट्रीयन खासदार आणि महाराष्ट्रीयन सच्चा युवती किंवा त्या महिला ज्या आहेत
त्यांनी त्या ठिकाणी बांधीदारपणा दाखवला आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन करूया. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या सातत्याने राजसाहेब बोलत असतात. या परप्रियांची एक दादागिरी वाढलेली आहे आणि मुंबई गिळंतूर करायची आणि मुंबईमध्ये मतदारसंघ निर्माण करायचे अशा पद्धतीने वेगवान घडामोडी सुरू झालेल्या आहेत. तेव्हा मराठी माणसांनी सावध झालं पाहिजे आणि या परप्रियांच्या विरोधामध्ये एकत्रित येऊन सनदशीर मार्गाने लढाई केली पाहिजे, लोकशाही मार्गाने. आणि त्या ठिकाणी जरी कायदा असला की भारताचा नागरिक कुठल्याही शहरामध्ये जाऊन व्यवसाय करू शकतो, त्याबद्दल आपल्याला घटनेचा आधार आहे. परंतु एका शहरावर किती प्रकारचा बोजा तुम्ही टाकणार आणि एका शहरावर किती प्रकारचा लोड तुम्ही देणार, त्यासाठी काही कायदा बदल करून ठराविक शहरामध्ये बाहेरचे माणसं येणार नाहीत अशा पद्धतीने कायदा करून त्या गोष्टीवर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. अन्यथा या मुंबई पुण्याची पूर्ण वाताहत होणार आहे आणि होत आहे. आणि यापुढे देखील असे जे सातत्याने लोंढीत असले तर मुंबई शहराची पूर्ण वाताहत होईल व या ठिकाणी भूमिपुत्रांनाच बाहेर पडावं लागेल. आणि या भूमिपुत्र असाही मुंबईच्या बाहेर पडलेला आहे. तेव्हा अशा पद्धतीचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. तरी मी माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड यांच्याकडून वर्षा गायकवाड मॅडम, त्याचप्रमाणे शोभाताई बच्छाव मॅडम व प्रतिभाताई धानोकर मॅडम यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो व इतर खासदारांनी देखील त्यांचं समर्थन केलं पाहिजे. आणि यापुढील काळात देखील या निशिकांत दुबेसारख्या माणसांना जाब विचारला पाहिजे. या ठिकाणी बातमी आली होती की महाराष्ट्रातील भीम आर्मी या संघटनेचे कार्यकर्ते ते बिहारमध्ये गेले होते आणि बिहारमध्ये जाऊन त्या निशिकांत दुबेला त्याच्या घरी त्याला जाब विचारणार होते. अशा पद्धतीची डेअरिंग भीम आर्मीचे कार्यकर्ते करू पाहत आहेत आणि ते देखील त्याचा शोध घेत आहेत. अशा पद्धतीची एक व्हिडिओ मध्यंतरी प्रसारित झाला होता. तेव्हा या ठिकाणी आपल्याला सांगायचे वाटतं की मराठी माणसांनी एकत्रित आलं पाहिजे आणि मुंबई वाचवण्यासाठी राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि जे मराठी प्रेमी आहेत आणि मुंबई ज्यांचं प्रेम आहे आणि मुंबई ही मराठी माणसाचीच राहिली पाहिजे, मुंबई ही भूमिपुत्रांचीच राहिली पाहिजे. आणि सर्वप्रथम या मुंबईमध्ये पुण्यामध्ये नोकऱ्या या भूमिपुत्रांना मिळायला पाहिजे, स्थानिक लोकांना मिळायला पाहिजेत. ही भूमिका सर्वांनीच घेतली पाहिजे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी वारंवार आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा व आपण नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.